मित्रांनो, निकित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. प्रेमविरह भाग 46. मागील भागात खुशी मागे आली तसं त्यांनी ओढून तिला समोर घेतलं आणि घट्ट मिठीत अडकवत. आता पुढे हळुवार ओठ तिच्या मानेवर फिरवत बोलत होता. अहो, त्यांनी मिठीत घेतलं तशी तीही सुकावून त्याला घट्ट बिलगून त्याच्या खुशीत मुसमुसत होती. बराच वेळ दोघंही एकमेकांच्या बाहुपाशात हरवून गेले. काही दिवसांचा विरह भरून काढत होते. इतके दिवस दुराव्यात मनाची भाषा बोलत होते, तर आज भेटल्यावर स्पर्शाची भाषा. त्यांनी तिच्या मानेजवळ दीर्घ श्वास घेत, मन भरून तिचा सुगंध स्वतःमध्ये भरून घेत, हळुवारपणे ओठ मानेवरून फिरवत तिला घट्ट बंदिस्त केलं. तीही आनंद घेत हळुवार स्पर्शाने आपले हात कधी त्याच्या पाठीवरून तर कधी केसात गुंतून त्याला अनुभवत होती. तिच्या सुगंधाने आधीच धुंद झालेला तो तिच्या त्या हळुवार स्पर्शाने आणखीनच उत्तेजित होऊन आपले ओठ तो बेफामपणे कधी तिच्या मानेवरून मुलायम खांद्यावर तर कधी गालावरून कानावर फिरू लागला. त्यालाही समजलं नाही. दोघांच्या श्वासाच्या गती सोबतच हृदयाची गतीही वाढत चालली होती. त्याच्या त्या हव्या हव्याच्या स्पर्शात तीही विरघळून आपली नख त्याच्या पाठीवरून रुतवून त्याच्या संवेदना जागे करू पाहत होती. जणू एकमेकांची नवीन ओढ, नवचेतना, हवासा वाटणारा एकमेकांचा पहिला स्पर्श, सगळंच दोघंही आनंदाने अनुभवत होते. नकळत त्याचे हात तिच्या पाठीवरून मनमुरादपणे फिरून कमरेवर येऊन विसावले. ओठ तसे तिच्या गळ्यावर फिरवत आपल्या मजबूत हातांनी त्यांनी तिला उचलून घेतलं. त्याचं घड्याळ कमरेवरून घासून थोड्या वेदना झाल्या. तसंच अस्पष्ट असा आवाज तिच्या तोंडून निघाला. व्हॉट हॅपेंड? तिच्या आवाजाने तो भानावर येत घाईत तिला खाली उतरवत. इज एनिथिंग रॉंग? अहो, असं काही नाही. ते काहीतरी टोचलं पाठीला, म्हणून ती मध्येच त्याला थांबवत. काय लागलं बघू मला? तो काळजीने तिला पाठीमागे वळवत. अहो, राहू दे, काही नाही इतकं. तिचे केस समोर करून तो पाठीवर हात फिरवत पाहत होता. तसं तीही अवघडून हाताची मूठ आवळून उभी होती. अहो नको ना, ठीक आहे मी. तिच्या कमरेवरचा शर्ट थोडा वर करून तो पाहू लागला. तशी ती आणखीनच आशाळून. थांब तू, काही नाही करत मी. काय लागलंय? तो तिच्या कमरेवरची झालेली जखम पाहून तिला विचारत. त्याच्या घड्याळाचा हुक चांगलाच रुतला होता कमरेवर तिच्या. हलकीशी जखम वाटत होती. ते तुमचंच घड्याळ लागलं बहुतेक. बट इट्स ओके. होईल बरं, डोंट वरी. मी ठीक आहे. ती त्याचं गिल्ट आणि काळजी कमी करत. आय एम रिअली सॉरी. हे चुकून म्हणजे कसं? तो घाईत हातातलं घड्याळ काढून बेडवर फेकलं. तू बस, मी औषध लावतो. वेअर इज द मेडिसिन बॉक्स? तो घाईत स्टडी टेबलचा ड्रॉवर उघडून पाहत. अहो, शांत व्हा. ठेवा ते. इथे बसा. काही नाही झालं इतकं. त्याची चाललेली गडबड पाहून ती त्याला शांत करून खुर्चीत बसत. अगं, औषध लाव ना, बरं वाटेल. तो काळजीने तिला पाहत. नको औषध. ते औषध नाही आवडत मला. आई लावते ना. आहा, छू मंतर औषध. ते छान आहे. त्यांनी लगेच बरं वाटतं. ती निरागसपणे त्याला सांगत, त्याचं मन वळवत. काय? हे कोणतं औषध आणि कुठं मिळतं? तो विचित्रपणे तिला पाहत. इथे तर आहे. हे काय? ती त्याच्यासमोर तेलाची बॉटली धरत. हे औषध आहे? तो ती तेलाची बॉटल पाहत. हो, हेच औषध. तिथे लागलं ना, तिथे आई हे लावायची नेहमी. ती ओंजळीत त्याचा चेहरा पकडून त्याच्या कपाळावर डेमो देऊन सांगत होती आणि तो भारावून तिला पाहत उत्सुकतेने कान टवकारून ऐकत बसला होता. फनी असतात, पण भारीच क्यूट असतात तिचे किस्से. मग मी करू तुला? आहा, छू मंतर. तो मुश्किल हसून तिला विचारत. दोघांचीही मस्ती सुरू झाली. तुम्ही इकडे कसे आणि कधी आलात? एकटेच का आलात?
तुम्हाला बरं नव्हतं ना, मग का आलात एवढ्या रात्री? आराम करायचं ना. औषधाचा गोड गोड कार्यक्रम उरकला तशी ती चौकशी करत. केला आराम दिवसभर, आता ठीक आहे मी. आज कशात मन लागत नव्हतं आमचं. सारखं तुला भेटावंसं वाटत होतं म्हणून आलो. आज तुझ्या मनाने चुगली केली आमच्याकडे, जशी आमच्या मनाने केली काल. जसं यांनी तुला कळवलं आम्हाला गरज आहे तुझी, तसं तुझ्या मनाने पण आज आम्हाला कळवलं. जा, आज तुझी गुलछडी खूप उदास आहे. तिला खूप आठवण येते गुलाबरावाची. तिला छान छान गोड गुलकंद खायला घाल आणि तोंड गोड कर तिचं. मग काय ठरवलं? आणि आले तुमचे गुलाबराव. तो हसून तिच्या दोन्ही गालावर ओठ टेकवत. नको ना अशी लाजवू. हे लाजणं, तुझा रॅप वॉक, जलवा सगळं घाया करणार होतं आज तर. बरं झालं आम्ही आलो. इतका चांगला चान्स आम्ही मिस केला असता नाही तर. पण थोडा वेळ अजून थांबायला हवं होतं. अजून हॉट लुक पाहायला मिळाला असता. तो तिच्या गालावरून हळवार हात फिरवत तिची हनवटी वर करून तिला पाहत. अहो गप बसा, काहीही नका बोलू. ती मीरा पण अशीच आगाऊपणे काही बोलत होती. हॉट दिसते, रॅपचिक दिसते, रॅप वॉकर, जिजू फ्लॅट होतील फ्लॅट. आणि आता तुम्ही पण तिच्यासारखं बोलताय. ती त्याच्या शर्टाच्या बटनाशी चाळा करत निरागसपणे सगळं त्याला सांगत. असं म्हणाली ती. बघू जरा काय हे फ्लॅट होण्यासारखं. ती म्हणाली तसं त्यांनी तिला समोर उभं करून नीट निहाळत. ह्या लुकमध्ये काय आहे फ्लॅट? या लुकमध्ये काय आहे फ्लॅट होण्यासारखं? सिंपल तर आहे. तिकडे मुंबईला तर यापेक्षा हॉट ड्रेस घालून फिरत असतात मुली. बीचवर गेलं तर अजूनच हॉट मुली दिसतात. तो तिला चिडवून देत. काय तुम्ही तिकडे काम करायला गेलात की मुलींचा हॉट ड्रेस पाहायला? ती कमरेवर हात ठेवून चिडून त्याला पाहत. अगं काम करायलाच गेलो, पण आता दिसतात ना आजूबाजूला मुली, तर काय डोळे बंद करून घ्यायचे? तो निर्विकारपणे उत्तर देत. मग काय केलं? डोळ्याने शेक घेतला का हॉट लुक पाहून? ती चिडून. अरे हो, आयडिया चांगली आहे, माझ्या लक्षातच नाही आलं. तो आणखीन तिला चिडवून देत. नका करू प्रयत्न. चिडवण्याची ही ट्रिक जुनी झाली आता. ती हसून त्याला पाहत क्षणात रंग बदलत. म्हणजे मी कुठे तुला चिडवलं? खरंच तेच तर सांगितलं तो. माहितीये तुम्ही खरंच सांगताय, पण मी नाही चिडणार या गोष्टीवरून. बिकॉज आय ट्रस्ट यू. आमचा हा गुलाबराजा आहे राजा फुलांचा. त्यामुळे कितीही झेंडू सेवंती आभाळ्या गव्हाळ्या हॉट लुक करून आमच्या या गुलाबच्या भोवती फिरल्या तरी आमचा हा गुलाब फक्त आणि फक्त त्याच्या सुगंधाकडेच येणार खात्री आहे आम्हाला. आमच्या या गुलाबरावाचे काटे आणि हा चिडका पापड कुणाला झेपायचा नाही बाबा. त्यासाठी ही गुलछडीच हवी. त्यामुळे कुठेही जा, येणार तर तुम्ही इथेच. आमचा जलवाच असा आहे ना. ती स्टाईलमध्ये केसांना हिसका देऊन हसून त्याला पाहत. अच्छा, इतका विश्वास आहे या गुलाबरावर? तो तिच्या कपाळावर ओठ टेकवत. सगळीच उत्तरं शब्दात थोडी द्यायला हवी, काही नजरेत पण असतात. ती त्याच्या गळ्यात हात गुंतत. थँक्यू खुशी, एवढा विश्वास दाखवला त्यासाठी. तो भावूक होऊन तिला मिठीत घेत. असं असेल तर मी रोज म्हणायला हवं तुम्हाला थँक्यू. तुमचा विश्वासापुढे हा खूप छोटा आहे. ती त्याच्या केसातून हात फिरवत. खुशी, का करतेस तू असं? नेहमी इतकं छान का बोलतेस? सगळं कसं समजतं तुला? तो आणखीनच तिला घट बिलगत. मला आनंद मिळतो हे सगळं करून, आणि मलाच तर समजणार सगळं. आफ्टर ऑल आपलं कनेक्शन असं आहे ना. आणि आता तर तुमच्यावर माझं प्रेम. बोलता बोलता त्याच्या केसात फिरणारा तिचा हात एकाकी थांबला आणि दाताखाली जीभ चावून ती शांत झाली. बोल ना, का थांबलीस? अर्धवट कानी पडलेलं तिचं शब्द ऐकून तो झटकन तिला दूर करत विचारत. काही नाही. ती नजर चोरून मागे फिरवत पळून पटकन बेडवर आली.
खुशी सांग ना, का त्रास देते? बोल पटकन, काय सांगणार होतीस? तो चिडून तिच्या मागे येत, काही नाही सांगितलं ना, मूड नाही आता, योग्य वेळ आली की सांगेन. असेही तुम्हीच म्हणाला ना सकाळी, किती बोलते किती बोलते. शांत राहते शांत. ती त्याला चिडवून रजईमध्ये शिरत, खुशी मुद्दाम त्रास देतेस ना? अहो नको ना, सोडा ना, गुदगुल्या होतायत. नको ना अहो, होऊ दे, मुद्दाम त्रास देतेस ना? बराच वेळ मस्ती करून झाली तसे तो तिच्या गाली ओठ टेकवत, अहो माझं पोट दुखते, आधीच नको ना, सोडा अहो. ती शांत होऊन, हो खरंच दुखते? मला माहीत नव्हतं, आय एम सॉरी. कुठं दुखतंय आणि सांगितलं का नाही तू? तो तिच्या पोटावरून हात फिरवत काळजीने विचारत, जेवण केलंस की नाही तू? आईने सांगितलेलं त्याला आठवलं तसा तो तिला विचारत, नव्हती भूक. संध्याकाळी प्रॅक्टिस करून घरी येताना आम्ही सगळ्यांनी पाणीपुरी खाल्ली. ती घाबरून त्याला सांगत, हे असलं अरबट सरबट बाहेरचं खाणं त्याला आवडत नाही. तिला माहीत होतं. काय पाणीपुरी? ती कचरापेटी खाल्ली म्हणूनच दुखतंय पोट. तो चिडून, अहो कचरापेटी काय, छान होती, खट्टी मिठी. ती जिभेवरून ओठ फिरवत, चल उठ, आपण बाहेर चाललोय. तो तिला उठवत, बाहेर? आत्ता? कुठे? कशाला? का? ती गोंधळून त्याला पाहत, आत्ता इतका कचरा भरलायस ना, पोटात थोडा अजून भर, चल. तो तिला ओढून उठवत, काय म्हणजे तुम्ही पण पाणीपुरी देणार पुन्हा? वाव, चला चला, आपण ना रगडा पॅटीस पण खाऊ. तो भैया ना खूप लेट भरतो, मला एकटीला संपतच नाही. आता तुम्ही आहात तर अर्धा अर्धा शेअर करू, पण मी पाणीपुरी नाही शेअर करणार. मला एकटीलाच खायची, तुम्ही वेगळी घ्या. आणि तो भैया असेल ना एवढ्या रात्री? नाही तर आपण काय करायचं? काय झालं, तुम्ही असे का पाहता? ती एक्सायटेड होऊन हातावर हात चोळत एकटीच आनंदाने बडबडत होती. तशी त्याची रोखलेली नजर पाहिली आणि गप्प झाली. इतक्या रात्री पण तुला पाणीपुरी खायची आहे? अजिबात मिळणार नाही. तो थोडा रागवून, मग कशाला जायचं बाहेर? काही नाही खायचं तर? राहू दे, मी झोपते. राहू दे, झोपते मी. ठीक आहे, नको तर नको. ती तुझी आवडीची मस्तानी देणार होतो, पण आता नकोय ना तुला, राहू दे. तो एक नजर तिला पाहत, जाऊया ना. नकोय असं कुठं म्हटलंय मी? ती घाईत उठून त्याच्याजवळ येत, आम्हाला काय मिळणार मस्तानी दिल्यावर? ती जवळ आली तसं तो उचलून तिला मांडीवर घेत खट्याळ नजरेने पाहत, तुम्हाला काय हवं? तुम्ही पण घ्या ना मस्तानी, खूप छान लागते. ती बावरून त्याला पाहत, हो मस्तानीची टेस्ट तर नंतर आम्ही घेणारच, ती पण आमच्या पद्धतीने. आधी आमचा कंदी पेढा तर चाकू दे, बघू किती स्वीटनेस बाकी ठेवलाय. तिच्या मानेला पकडून हळुवार तिच्या ओठांवर ओठ टेकवत तो मनमुरादा गोडवा चाकत. रात्रीचे 2 वाजता वाईच्या सुनसान रस्त्यावर आपले हे 2 जीव हातात हात घालून भटकंती करून एकमेकांना मस्तानी भरवून प्रेम वाढवत, कधी मस्ती, कधी काळजी, तर कधी एकमेकांचा प्रेमळ वरडा खात थंडीचा मनमुरादा आनंद घेत एकमेकांची उबदार मिठी अनुभवत होते. आज ती म्हणेल ते ऐकत त्याने शेवटी लॉंग ड्राईव्हची तिची इच्छा पण पूर्ण करून दोघेही त्यांच्या नेहमीच्या टेकडीवर येऊन बसले. अहो, तुम्हाला बरं नव्हतं ना, तरी तुम्ही आलात? आता उद्या घरी जाऊन आराम करा तुम्ही, काम नका करू लगेच. आजच आले ना तुम्ही? त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून ती काळजीने त्याला सांगत, तो आज एका रात्रीसाठीच आलाय याची कल्पना अजून तरी तिला दिली नव्हती. आल्या आल्या तिचा तो गोंधळ आणि रडारड पाहून त्यांनी पण लगेच ते सांगणं टाळलं होतं, पण आता ते सांगावं लागणार होतं. खुशी, मी उद्या घरी नाही, पुन्हा पुण्याला चाललोय. आज 1 दिवसासाठी आलो होतो तुला भेटायला. ते जमिनीचं काम होतच आलंय, तरी अजून 4-5 दिवस लागतील. तो शांतपणे तिचा हात हातात घेऊन तिला पाहत बोलत होता, तुला सांगितलंय ना, मला असं सारखं जावं लागणार बाहेर, त्याला पर्याय नाही. तू इतका त्रास का करून घेतेस? माई सांगत होती तू जेवण झोप नीट घेत नाहीस.
सारखी रडत होतीस. तूच असं केलंस तर मी काम कसं करू माझं खुशी. आज जवळ होतं म्हणून येऊ शकलो, पण प्रत्येक वेळी जमेलच असं नाही ना. असं वागून नको ना काळजी वाढवू माझी. आपलं ठरलं ना, सोबत जितके क्षण मिळतील ते आनंदाने जगायचे. असं त्रास करून मलाही त्रास देतेस तू. नको ना असं करू. अहो, आय एम सॉरी, पण मी मुद्दाम नाही केलं. माहित नाही मला काय होतंय, काहीतरी होतंय, पण सगळं उलटपुलट झालंय. काहीच कळत नाही, काहीच छान नाही वाटत. भूक नाही लागत आणि झोप पण. मध्येच हसू येतं, मध्येच रडू येतं, उदास वाटतं. भास होतात तुमचे सारखं. तुमच्याशी बोलावं, तुम्हाला भेटावं असं वाटतं. ती निरागसपणे त्याला विचारत. नको ना गं असं करू. तू ऑलरेडी आमचा कंदीपेढा खूप खारट केलाय. घेतली आम्ही मगाशी टेस्ट. आता मस्तानी पण खारट करायची का? तो विषय बदलत, तिचा मूड ठीक करत. अहो ग बसा, काही नाही मिळणार. पेढा आणि मस्तानी. ती त्याच्या छातीवर हलकं मारून. आम्ही थोडी विचारतोय तुला. आम्ही कधीही चाकू शकतो तो. आणि असंही जे आमचं आहे ते आमचंच आहे. तुम्ही आता नकार नाही देऊ शकत होम मिनिस्टर. तो तिच्या ओठांवर नजर रोखून खट्याळ तिला पाहून. अहो काहीही बोलता तुम्ही. काहीही कुठे गोड गोड म्हणतात याला. तूच इतकं गोड खायची सवय का लावलीयस मग आम्हाला? आम्हाला तर आवडत नव्हतं गोड. झणझणीत मिरची खाणारे आम्ही. आता या गोडवर जीव जडलाय आमचा. नाही खाल्लं तर शुगर कमी होईल ना आमची. अजून 2 दिवसांचे 2 स्वीट बाकी आहेत. दर दिवशीसाठीचा एक. अजून 4 दिवस नसणार ना आम्ही. मग आधीच ॲडव्हान्समध्ये घेऊन जातो सोबत. तो हळूहळू तिच्या कानाशी बोलून ओठाजवळ येत. नेहमीप्रमाणे तिला काहीही बोलू न देता स्वतःच्या शब्दात तिला अडकवत साहेबांनी आपली इच्छा पूर्ण करून घेतली. एखादा तासभर तिथे सोबत घालवून मीरा एकटीच असल्यामुळे दोघंही घरी परतले होते. असंही नेहमीप्रमाणे माळी आजी वॉचमन सारख्या पाळत ठेवून होत्याच. पण साहेबांना कुठलं कुणाची फिकर. बघू दे कुणाला काय बघायचे. खुशी, गाडीची चावी दे. कुठे लपवलीस? अर्धा 1 तासाने दोघं घरी आले. तसं तिला रूममध्ये सोडून तो निघणार असं कळलं तसं तिने त्याची चावी लपवून ठेवली. जो तो सगळीकडे शोधत होता आणि ती मस्त बेडवर बसून त्याला पाहत होती. 9 पहाटेचे 3 वाजलेत. आत्ताशी अजून सकाळ व्हायचं खूप वेळ आहे. आत्ता ड्राईव्ह करत कुठेही नाही जाणार तुम्ही. थोडं वेळ झोपून घ्या, मग निघा सकाळी. मी नाही देणार चावी. ती त्याची चावी शोधण्याची खटपट पाहून. अगं नको, सकाळी निघलो तर उशीर होईल. ट्राय टू अंडरस्टँड प्लीज. दे ना. तो तिची समजूत काढत. नो मीन्स नो. येण्याची वेळ तुम्ही ठरवली ना, आता जाण्याची मी ठरवणार. नाही सोडणार तुम्हाला. तुम्ही इथे या लवकर. ती डोळे रोखून त्याला पाहून. चिडा, रागवा, काहीही करा, नाही मिळणार चावी. त्याने चिडून तिला पाहत सगळी रूम अस्तव्यस्त केली. सांगून पण ती ऐकत नव्हती म्हणून शेवटी रागात कपाट खोलून सगळे तिचे कपडे खाली ढकलून दिले आणि तणतणत बेडवर आला. झालं मनासारखं. रागात तिला पाहून तिच्याकडे पाठ फिरवून झोपला. तिने एक नजर सगळ्या रूमवर फिरवली आणि शांतपणे त्याच्या बाजूला बसली. एक नजर त्याला पाहून त्याच्या केसातून हात फिरवून बोलू लागली. अहो आय एम सॉरी. तुम्हाला जायचे काम आहे मला माहिती आहे. पण चेहरा पाहिलात का तुमचा? किती थकलेला दिसतोय. मला सांगताय मगासपासून लक्ष नाही देत स्वतःकडे. आणि तुम्ही काय करताय? मी शेखरकडे सगळी चौकशी केली आहे. वेळेवर तुम्हीही जेवत नाही, झोपत नाही, नुसती चिडचिड करताय. आत्ता पण अंग गरम लागतंय तुमचं, म्हणून हट्ट केला मी. थोडा वेळ आराम करा ना, मग जा हवं तर सकाळी. नाही अडवणार मी. आणि अजूनही नसेल ऐकायचं तुम्हाला तर चावी तुमच्या उशिकाली आहे. जा हवं तर. ती सगळं शांतपणे त्याला समजवत त्याच्या कपाळावर ओठ टेकून जायला वळली. तसं त्यांनी वळून तिला मिठी मारली. सॉरी, नाही जात मी. तू थांब ना जवळ. तिला पकडून ठेवत तिच्या गळ्याशी चेहरा घुसमळत तो डोळे मिटून पडून होता. मी इथेच आहे, झोपा तुम्ही. त्याच्या केसात हात फिरवत त्याला पाहत होती ती. 2 मिनिट पण लागले नव्हते त्याला झोपायला.
तिचा हात फिरताच क्षणात डोळे जड होऊन झोपला. पण तो इतका थकला होता, बरं नव्हतं तरी तिला भेटायला येण्याची खटपट केली होती त्याने. आत्ताही तिला सोडून जावंसं वाटत नव्हतं. 2 तास तिच्या मिठीत छान झोप झाली. तसं त्याच्यासाठी लावलेला अलार्म वाजला आणि त्याला जाग आली. पण मॅडम नेहमीसारखं गजरचा अपमान करत गाढ झोपेत होत्या आणि आज तर चिमणा पण जवळ होता. ऊब लागली चिमणीला. मग कसली उठतीये चिमणीबाई? त्यांनी डोळे किलकिले करून उघडले तशी समोर त्याला बिलगून झोपलेल्या तिच्या गोड चेहरा नजरेस पडला. तिला पाहून चेहऱ्यावरून गोड हसू आलं. तसं तिला जवळ ओढत तिच्या केसात हात फिरवून तिला पाहत राहिला. गेल्यापासून आज खूप दिवसांनी शांत झोप झाली होती. नुसतं तिचं जवळ असणं पण इतकं सुखावणार आहे हे आज समजलं होतं. मनाची हुरहुर, अस्वस्थता तर कालपासून दूर पळून गेली होती. आजची सकाळ शांत आणि खूपच सुंदर वाटत होती. आता पुढचे काही दिवस याचीच आठवण सोबत घेऊन येणारे दिवस छान जाणार यात काही शंकाच नव्हती. त्याच्या सुगंधाने पुन्हा एकदा हुडीबाबा छू त्याची अस्वस्थता क्षणात शांत जी केली होती. गुड मॉर्निंग खुशी. तिला जाग न करता हळूच तिच्या माथी ओठ टेकून मन भरून तिला पाहत तो मन भरून तिच्यावरून प्रेमाचा वर्षाव करून झाला. तसं निघायची आठवण झाली आणि मनाची तयारी करत तिला उगीच एवढ्या सकाळी त्रास न देता न उठवता जायला निघाला. वेडी आहेस का ग? काय करू मी तुझं? तो जायला उठला तसा पुन्हा खाली तिच्याकडे ओढला गेला. पाहिलं तर नेहमीसारखं तिने तिच्या पदराचा लोकरीचा गोंडा त्याच्या शर्टाच्या बटनाला गुंडाळून ठेवला होता. त्याने तो अलगद सोडवला आणि हसून तिला पाहत उठला. खुशी सोड ना. पुन्हा एकदा जायला निघाला तसं तिने मागून त्याचा हात पकडला. मला न सांगता का निघाला तुम्ही? उठवलं का नाही? तो निघाला तसं ती घाईत उठून त्याला बिलगत. तुला गाढ झोप लागली ना, मग नाही उठवलं. नाही तर आमचंही मन नव्हतं तुला बाय न बोलता जायचं. तो तिचे केस सारखे करत कपाळावर ओठ टेकवत. थांबा तुम्ही, मी लगेच कॉफी करते तुमच्यासाठी. तुम्ही फ्रेश व्हा ना तोपर्यंत. मी ती घाईत उठून त्याला थांबवत. थोड्या वेळाने गोड गोड मॉर्निंग आणि कॉफी झाली. तसं गोड गोड तो आणि ती पुन्हा एकमेकांचा निरोप घेऊन निघाले. मित्रांनो, आजचा भाग कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि शेअर करा, कमेंट्स करा. धन्यवाद मंडळी.